निकाल दिलेला आहे। प्रज्ञा, वेदांत, तुला विनंती, सोबत राहा, थेट मालेगावमध्ये जाऊयात। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे, याचे कसे पडसाद मालेगावमध्ये उमटू शकतात? काय वातावरण आहे सध्या? बरोबर आहे, गेल्या 17 वर्षापासून मालेगावची जनता या निकालाची वाट बघत होती। आज हा निकाल लागलेला आहे। ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडलेला होता आपण आता त्याच ठिकाणी आहोत। भिक्खू चौकामध्ये हे मागचे जे आपल्याला दुकान बघायला मिळतं आहे, याच दुकानाच्या बाहेर हा बॉम्बस्फोट झालेला होता। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारे नागरिक जखमी झालेले होते। 6 जणांचा मृत्यू झालेला होता। त्यानंतर हा संपूर्ण तपास एटीएस कडे देण्यात आलेला होता। एटीएस कडे, राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडे हा संपूर्ण तपास गेलेला होता। यामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आलेली होती। ती कारवाई हटवण्यात आलेली होती आणि हा संपूर्ण 17 वर्षांचा प्रवास आज कुठेतरी एका निर्णायक वळणावर आलेला आहे। जे 7 आरोपी होते त्या 7 आरोपींना आज निर्दोष निकालाचे काय पडसाद उमटतात, काय प्रतिक्रिया येतात, पाहणं महत्त्वाचं आहे। आपण पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊयात अपडेटसाठी। वेदांत, नक्की ज्या प्रकारे आपण बघितलं, थोड्या वेळापूर्वीच हे निकालाचं वाचन करण्यात आलं आणि